नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे आणि आज मी बनवणार आहे शापू भाजी. तर त्यासाठी मी आज लसणाच्या 2 पुड्या सोलून निवडून घेतलेल्या आहेत, 8-10 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तेवढे शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. आणि भाजी अशी मस्त निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आधी कढई तापवली, त्यानंतर त्यामध्ये तेल तापवलेलं आहे आणि भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे. ते वाटण आता आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत त्या वाटणाला ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहोत. तर हे वाटण बारीक होईपर्यंत आपण इकडे शेंगदाणे बारीक करून घेऊयात. तर आता हे वाटण पूर्णपणे ब्राऊन झालेलं आहे आणि आता आपण हलक्या हाताने शापू भाजी यावरती पसरूयात. भाजी पसरवल्यानंतर 1 चमचा मीठ वरून घातलेला आहे. याने भाजीला पाणी सुटतं आणि भाजी परतायला मदत होते. आता ही भाजी मिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण तिला एक वाफ देऊयात. आणि मी इथे घेतलेली आहे मूग डाळ, जी की मी धुवून घेतलेली आहे, फक्त भिजवलेली नाही आहे, कारण मला क्रिस्पी अशी डाळ दाताखाली आलेली आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ भिजवूनही घेऊ शकता. डाळ यामध्ये मिक्स केल्यानंतर मी याला परत एकदा झाकून ठेवते आणि झाकण उघडल्यानंतर परत मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि एकत्र करून घेते. शेंगदाण्याचा कूट, डाळ आणि भाजी यांना एकजीव होण्यासाठी मी यांच्यावरती परत एकदा झाकण ठेवते आणि एक वाफ काढते. तर आता आपण बघू शकतो की आपली शापू भाजी कशी झालेली आहे. खरपूस अशी मस्त एकदम छान अशी भाजी आपण बनवलेली आहे. तर आता लगेचच आपण भाकरी बनवायला घेऊया. तर थोडं पाणी टाकत आपण पीठ मळून घेतलेलं आहे. भाकरीचं पीठ असं खूप वेळ मळल्यानंतर भाकर फाटत नाही आणि लवकर बनायला मदत होते. तर बघा आपण कशी भाकरी बनवली आहे, गोल गोल. भाकरीला थोडा दाब दिला तर भाकर फुगायला मदत होते आणि भाकर आपली बघा कशी फुगली आहे दोन्ही बाजूने, एकदम क्रिस्पी. चला तर मग लगेच सर्व करूया आपली शापू भाजी आणि भाकरी. तुम्ही पण बनवा आणि आम्हाला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.